गाव पिटून हनुमान कुठं बाहेर फिरायला लागलाय. मी त्यांना सांगितलं मी साबरमतीला. तर येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा होण्यात देखील रमेश बारसकर कधीही रहिवाशी दाखला असेल कुठं गाठ पडेल तिथं सही करून दिले. तसं पाहायला गेलं तर आपल्या मोहोळ शहरामध्ये चंद्रमौली औद्योगिक एवढी मोठी वसाहत आहे, तरी देखील काही तरुणांना नोकरीच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी किंवा बाहेर इतर जावं लागतं. तर मोहोळ शहरातल्या लोकांवरचा आर्थिक भार हा कम होईल आणि 0% बिल त्यांना येईल आणि 100 युनिटच्या पुढचं बिल त्यांना भरावं लागेल. अशा प्रत्येक घरामध्ये 24 तास पाणी नळाला आलं पाहिजे आणि तेही फिल्टर आलं पाहिजे. एक मुद्दा आवर्जून विरोधकांकडून सातत्याने बोललं जाते की रस्त्याची अवस्था आहे, रस्त्याची अवस्था. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमात देखील 1400 घरकुलं मंजूर करण्याचा योग आला. सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगराध्यक्षाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी रमेश बारसकर यांच्याकडे दिली होती. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे मोहोळ शहराचे यांनी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष आहेत रमेश बारसकर आणि जे नगराध्यक्षपदाचे सर्व काही पॅनल उभं केलेले ते पार्टी प्रमुख आहेत. साहेब काय सांगाल, कशा पद्धतीने आता निवडणूक आता शेवटच्या अंतिम टप्प्यात आहेत, आज नगराची आघाडी घेण्याचं काय नेमकं काय आहे मध्ये आज घेतला तर कोणी अर्ज माघारी वगैरे घेण्यात आला कुणाचा? आज या ठिकाणी 3 वाजेपर्यंत उमेदवारी माघारी घेण्याच्या संदर्भामध्ये शेवटची वेळ होती. अनेकांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत, अनेकांचे ठेवलेले आहेत. त्याचा आकडा अद्याप माझ्या पत्रावर आलेला नाही. त्यामुळं कोणी ठेवले कोणी काढले हे सांगता येणार नाही. आपल्याला सोयीस्कर आता जे पाहिजे काय सोयीस्कर वाटतं असं? नगरपालिका स्थापन झाल्यापासून नगरपालिकेच्या माध्यमातून केलेली कामं लोकांना सरळ कुठल्याही प्रकारची अडचण न येऊ देता आपण त्या ठिकाणी कामं करण्याचे प्रयत्न केलेला आहे. नगराध्यक्ष झालो 30 महिन्यासाठी आणि 30 महिन्यामध्ये 7 मुख्य अधिकारी बदलले, तरी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगराध्यक्षाची मीटिंग कलेक्टर साहेबांनी बोलवली होती आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगराध्यक्षाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी रमेश बारसकर यांच्याकडे दिली होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी केली. आपल्या शहराबद्दलचं विजन, शहरामध्ये आपण काय काम केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि नगराध्यक्ष झालो, सर्वसामान्य लोकांची कामं करण्याचा प्रयत्न केला. मी अनेक वेळा सांगितलं की घरकुलच्या संदर्भामध्ये इतर नगरपालिकेला कुठं 15, 20, 25, 50 अशा प्रकारचे घरकुलं मंजूर झाले तर त्यांना चांगले घरकुलं मंजूर झाले असं म्हणत होते. पण मी नगराध्यक्ष झालो, 452 घरकुलं जिल्ह्यामध्ये मंजूर झाली, त्यापैकी 198 घरकुल मोहोळ शहराला मंजूर करून आणले. नंतरच्या यादीमध्ये 187 परत अशा पद्धतीनं रमाई आवास योजनेचे 600 घरकुल या मोहोळ शहरामध्ये झाले. यापूर्वी असं कधी घडलं होतं? यापूर्वी कधीच नाही. कधी तर पंचायत समितीची 5 घरकुलं वर्षाला यायची, त्यातनं जागा नाही म्हणून काहीतरी तुटी नाही म्हणून 2 परत जायचे आणि 3 व्हायची. पण या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमात देखील 1400 घरकुलं मंजूर करण्याचा योग आला. चांगल्या पद्धतीनं घरकुलची कामं या ठिकाणी झालेली आहेत. मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे तुमच्या माध्यमातून. रमेश बारसकर कधीही रहिवाशी दाखला असेल कुठं गाठ पडेल तिथं सही करून दिलेले आहे. व्यवसाय चालू असण्याचा दाखला ज्या वेळेला GST लागू झाली त्यावेळेला अनेक जण येत होते की व्यवसाय चालू असलेल्याचा दाखला हे अधिकारी द्यायला 15-15 दिवस लावत होते. पण मी जिथं पाहिजे तिथं त्यांना दाखले 2-2 हजार दाखले त्या ठिकाणी मी मोहोळ शहरातल्या लोकांना दिले. कुणी तर मला एखादं काम सांगितलं, मला मनापासून आनंद होतो. डुक्कर मेला आहे, कुत्रं मेलं आहे, मांजर मेलं आहे म्हणून अशा प्रकारचे मला फोन महिलांचे येतात. काटाड्यात अडकलेलं आहे ते काढता येत नाही, पण मला तसा फोन आल्यानंतर मी आनंदानं तो फोन स्वीकारत असतो आणि लगेचच त्याच्यावर कारवाई करत असतो. कारण ते माझ्याशिवाय दुसरं काम कोण करूच शकत नाही किंवा ऐकू शकत नाही. आम्ही काय तिथं डुकरं उचलायला आलो का अशा प्रकारचा शब्द इतर नेत्यांचा जात आहे. पण मला त्यावेळेला आनंद होतो आहे कारण हे काम आपणच करू शकता म्हणून आपल्याला फोन करतात. म्हणून मोहोळ शहरातल्या डुक्कर मेला असेल, कुत्रं मेला असेल, मांजर मेला असेल तर त्याचं काढून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. रस्त्याच्या बाबतीत अनेक जण या ठिकाणी सांगतात, मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. आपण बोलूयाच. खरं तर आता आपण उल्लेख केला की 2.5 वर्षामध्ये 7 वेळा शिवसाहेबांची बदली झाली, पण आपण आपला पदभार सोडल्यानंतर किंवा त्या कार्यकाळामध्ये किती बदली झाली? या ठिकाणी 2.5 वर्षाचा काळ संपल्यानंतर
एन के पाटील त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये CEO म्हणून आले. त्यांचा 2.5 वर्षाचा काल त्या ठिकाणी सुरळीत झाला. शेवटच्या 6 महिन्यामध्ये डोकेसाहेब त्या ठिकाणी आले, म्हणजे परत नंतरच्या काळामध्ये 2च CO त्या ठिकाणी आले. नाहीतर 7 COंची बदली केली, अधिकारी मिळू दिले नाहीत. पण त्या ठिकाणी आपण लढवय्या कार्यकर्ता असल्यामुळं त्याच्यावर मात करून या मोहोळ शहराला भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि त्याच्या माध्यमातून मी वेळोवेळी सांगतोय, आता आम्ही या मोहोळ शहरामध्ये एक योजना आणणार आहे. प्रत्येक घरामध्ये 24 तास पाणी नळाला आलं पाहिजे आणि तेही फिल्टर आलं पाहिजे. कारण या शहराची लोकसंख्या आज 40 ते 45 हजार लोकसंख्या, या शहराची फिरती लोकसंख्या म्हणजे ग्रामीण भागातून येणारी फिरती लोकसंख्या 5,000 अंदाजे. अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या लोकसंख्येच्या 50,000 लोकसंख्येच्या माध्यमातून 24 तास पाणी फिल्टरचं मिळालं पाहिजे अशी योजना केलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला टाक्या बांधावं लागत होत्या, स्टोरेज क्षमता वाढवावं लागत होती. स्टोरेज क्षमता 93 वर्षात फक्त 9 लाख लिटर होती. पण रमेश बारसकर नगराध्यक्ष झाल्यानंतर 14 लाख लिटरची स्टोरेज क्षमता वाढवली. त्या 14 लाख लिटरची एक 9 लाख लिटरची एक 5 लाख लिटरची दोन्ही टाक्या या ठिकाणी आता गावाला पाणी देतात. 10 लाख लिटरची टाकी प्रस्तावित आहे, काम चालू आहे, काम त्या ठिकाणी संपत आलेलं आहे. मग हे सर्व जवळजवळ 33 लाख लिटर स्टोरेज क्षमता या शहराची झालेली आहे. आणि दरडोई 90 लिटरनं जर पाणी दररोज आपण एक जणाला दिलं एका कुटुंबाला, तर त्याला पाणी देखील जास्त मिळेल, कधी पाहिजे तेव्हा मिळेल आणि फिल्टर मिळेल आणि त्याचा पाण्यासाठी वेळ जाणार नाही, असं मला या ठिकाणी सांगायचं. खरं तर एक मुद्दा आवर्जून विरोधकांकडून सातत्याने बोललं जाते की रस्त्याची अवस्था आहे, रस्त्याची अवस्था आहे, मेन रोडची अवस्था आहे. तो रस्ता केव्हा झाला आणि कधीपासून तो रस्ता म्हणजे आता केव्हा होईल असं वाटतं? आता खरं आहे, रस्त्याच्या प्रश्नाबद्दल विरोधक हे सातत्यानं बोलतात, पण त्यांना काम करता येत होतं, पण त्यांनी केलं नाही. मागील 20 वर्षामध्ये कधी रस्ता झाला नव्हता. रमेश बारसकर नगराध्यक्ष झाल्यानंतर 1 वर्षामध्ये 100 खर्चातनं रस्ता केला. लाईट आणले, हैदराबादवरनं जाऊन लाईट आणली, लाईटचे पोल आणले, मध्ये उभे केले, इकडे रस्ता, मध्ये झाडे लावले पुण्यावरनं आणून. चांगल्या पद्धतीनं रस्ता या ठिकाणी केलेला असताना नंतरच्या काळामध्ये 9 वर्षे निवडणूक लागली नाही. म्हणजे पहिले 20 वर्ष, नंतरचे 9 वर्षे, 29 वर्षामध्ये एकदाच रस्ता केला, ते बी रमेश बारसकरांनी केला. आणि ते रस्ता केल्यावर त्याला जे खड्डे पडलेले आहेत, नंतर यशवंत तात्या माने हे आमदार असताना किंवा प्रशासक म्हणून या ठिकाणी अनगरकराच्या ताब्यामध्ये इथली सत्ता असताना त्यांना साधे इथले खड्डे देखील बुजवता आले नाहीत. मोहोळ शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा चुकीचा आहे. मोहोळ शहरातला या ठिकाणी विकास करायचा असेल तर भूमिपुत्र म्हणून ज्याची मंत्रालयाशी थेट नाळ जोडलेली आहे, मग ते राज्याचे मुख्यमंत्री असतील, एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा असतील, सर्व राज्यातले इतर मंत्री असतील, यांच्याशी थेट नाळ जोडलेला कार्यकर्ता या मोहोळ शहरामध्ये एकमेव रमेश बारसकर आहे. अनेकांना कुठल्या मंत्रालयामध्ये कितव्या मजल्यावर कुणाचं खातं आहे, कुठल्या मजल्यावर कुणाचं टेबल आहे हे देखील माहीत नाही. सातत्यानं निधी खिचून आणण्याचं काम रमेश बारसकर यांनी केलेलं आहे आणि यापुढील काळात देखील करू. खरं तर तसं पाहायला गेलं तर आपल्या मोहोळ शहरामध्ये चंद्रमौळी औद्योगिक एवढी मोठी वसाहत आहेत, तरी देखील काही तरुणांना नोकरीच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी किंवा बाहेर इतर व्यक्ती जावं लागतं. का नेमकं याच्यामध्ये नेमकं कुठे कमी पडलेत आणि कोण कमी पडलेत? या ठिकाणी स्थानिक आमदारांचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी योगदान असायला पाहिजे होतं. स्थानिक आमदारांनी या ठिकाणी नोकरीच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही. फक्त सत्ता कशी टिकून राहील, माझ्या हातामध्ये आमदारकी कशी राहील हेच त्यांनी बघितलं. तरुणांच्या हाताला काम नाही, महिलांच्या हाताला काम नाही, कुठल्या प्रकारचं या ठिकाणी कॉलेज नाही. कृषी विद्यापीठ या ठिकाणी निघालं असतं. या ठिकाणी कृषी खात्याची 52 एकर जागा रोड टच हायवेला आहे, तिथं कृषी विद्यालय निघालं असतं आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी आले असते. मोहोळ शहराच्या व्यापारात भर पडली असती. पण त्यांच्याकडे दृष्टिकोनच नाही, विकासाचा दृष्टिकोन नसलेले नेते आहेत ते. त्यामुळे विकासाचा दृष्टिकोन आमच्याकडे आहे आणि आमच्याकडे सत्ता जर आल्यानंतर जर 2.5 वर्षामध्ये आम्ही एवढी कामं करू शकतो सत्तेमध्ये राहून, तर आमच्याकडे सत्ता दिल्यानंतर या ठिकाणी किती कामं ह्या शहराची होतील. मी नगराध्यक्ष असताना एक ठराव घेतला होता. ठराव अशा प्रकारचा घेतला, दिल्लीमध्ये आपचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 100 युनिट वीज मोफत देण्याचं काम त्यांनी ठिकाणी केलं. नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्या अशा पद्धतीने प्रयोग झालेला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा प्रयोग झालेला आहे. मोहोळ शहरामध्ये 50 एकर जागा, ग्रामीण भागातली 50 एकर जागा घेऊन तिथं सोलर प्लॅन्ट उभा करून आणि वीज निर्मिती करून ती वीज MSEBीला दिली जाईल आणि MSEBीकडून ती वीज
ग्राहकाला जी जाते तर 100 युनिटचं बिल त्यांना झिरो आलं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन मी या ठिकाणी मागच्या वेळेलाच केलं. पण वर राज्यामध्ये सत्ता नसताना त्याला निधी नसल्यामुळं आता राज्यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथभाई शिंदे आहेत, ते आपल्याला निधी देऊ शकतात. अर्थमंत्री अजितदादा आहेत, ते आपल्याला निधी देऊ शकतात. आणि त्या निधीच्या माध्यमातून हा पॉवर प्लॅन्ट केल्यानंतर मोहोळ शहरातल्या लोकांवरचा आर्थिक भार हा कम होईल आणि 0% बिल त्यांना येईल आणि 100 युनिटच्या पुढचं बिल त्यांना भरावं लागेल. अशा प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी करत आहे. ते करण्यासाठी रमेश बारसकर प्रयत्नाची पराकाष्ठा करणार. अनेक वर्षांपासून जे क्रीडा संकुलाचा नेहमी जो वाद राहिलेला आहे तो सातत्याने आपण देखील असताना देखील प्रयत्न केला होता. नेमकं घोडं कुठं अडलं होतं? क्रीडा संकुलनाच्या बाबतीत मोहोळ शहराला क्रीडा संकुलन मंजूर झालं होतं. शासनाची पॉलिसी अशा प्रकारची होती, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलन झालं पाहिजे अशा प्रकारची शासनाची योजना होती. पण तरी देखील काही लोकांनी त्यात तत्कालीन अनगरला नेण्याचा प्रयत्न केला, शेटपळला नेण्याचा प्रयत्न केला आणि ते क्रीडा संकुलन भाषणात राहिलं. आणि मोहोळला व्हायचं म्हणलं तर जागा नाही अशा प्रकारे सांगितलं जात होतं. पण रमेश बारसकर या ठिकाणी कुस्ती खेळला, क्रिकेट खेळला, कबड्डी खेळला, खो खो खेळला, लांब उडी, उंच उडी, क्रिकेट या सगळ्या खेळातून तयार झालेला रमेश बारसकर ह्याला देखील वाटा लागलं आता येणाऱ्या पिढीला क्रीडा संकुलन असलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी ढोबळे सर, रमेश कदम आमदार होते, ते जेलमध्ये होते. पण आम्ही क्रीडा अधिकाऱ्याला या मोहोळच्या नगरपालिकेमध्ये माझ्या स्वतःची जागा 8 एकर त्यांना लेखी लिहून दिली आणि तिथं क्रीडा संकुलन करा म्हणून सांगितलं. त्यांनी येऊन पाहणी केली. पण नंतरच्या काळामध्ये आमदार बदलला आणि आमदारांनी असं सांगितलं की तिथं आपल्याला तेवढी जागा पुरत नाही, जास्त जागा पाहिजे. मग अशाच प्रकारची मिटिंग रेस्ट हाऊसला आम्ही घेतली. पत्रकार होते, सर्वपक्षीय नेते मंडळी होते. पण दुसऱ्या मिटिंगला मी त्या ठिकाणी गुजरातला गेलो होतो. महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रममध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर मला माझे आमदार यशवंतजी माने यांचा फोन आला. गाव पिटून हनुमान कुठं बाहेर फिरायला लागलाय. मी त्यांना सांगितलं मी साबरमतीला महात्मा गांधी यांच्या आश्रममध्ये गुजरातला आहे, स्पीकर ऑन केलेला आहे, तुम्ही जागा तिथं किती देणार आहे. मी सांगितलं मी 8 एकर जागा देणार आहे. तुमची जागा किती आहे. माझी 13 एकरनं वर काहीतरी आहे. सगळीच्या सगळी जागा तुम्हाला द्यावं लागेल. मी म्हणलं महात्मा गांधी यांच्या ज्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी मोठं योगदान घेतलं, त्यांच्या आश्रमामध्ये आहे. इथूनच शब्द देतो, स्पीकर ऑन करा, सगळीच्या सगळी जागा माझी. क्रीडा संकुलाला विना 8 मोफत जागा देतो आणि मोफत लिहून देखील दिली मी जागा. तरी देखील तिथं डोंगराळ भाग आहे अशा प्रकारचा प्रस्ताव तयार केला तालुका क्रीडा अधिकाऱ्याला हाताशी धरून. कारण रमेश बारसकरला त्याचं क्रेडिट मिळेल. आमच्याकडे एवढी मोठी संपत्ती इस्टेट असताना आम्ही ते देऊ शकलो नाही. महिना 300 रुपयावर काम करणारं पोरगं, टेलरचं पोरगं, हे जागा 14 एकर दिल्यानंतर आम्हाला लोक तू करतील म्हणून त्या ठिकाणी क्रीडा संकुलन होऊ दिलं नाही. पण आत्ताच्या काळामध्ये एकनाथभाई शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून, नगरविकास मंत्री म्हणून आमदारांचा त्यांचा पराभव झाल्यामुळं खऱ्या अर्थानं विकासाची दारं मोहोळ शहराला उघडलेली आहेत. आमदार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून कॉलनीची जागा 34 एकर जागा कॉलनीची आहे आणि त्याच्यावर 15 एकरचं क्रीडा संकुलनाचं आरक्षण एकनाथभाई शिंदे, राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. भव्य क्रीडा संकुलन या ठिकाणी 15 एकरामध्ये होणार आहे. फक्त त्यांचा आमदाराचा पराजय केला म्हणून हे विकासाची दारं उघडलेली आहे. खरं तर आता पालकमंत्री यांनी रॅली करण्यात आली भाजपकडून. वरिष्ठ काही भाजपचे नेते होते, त्यांनी सांगितले की या ठिकाणी 20 नगरसेवकापैकी 18 नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणण्याची देखील त्यांनी भूमिका मांडली गेली. नेमकं काय सांगाल? जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करत असतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना असं वाटत असेल त्यांचे 18 आणि नगराध्यक्ष येत आहे असं, मशालवाल्याला वेगळं वाटत असेल. धनुष्यबाण म्हणून मी या ठिकाणी सांगतो की मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, धनुष्यबाण यांच्यावर खऱ्या अर्थाने या शहरातल्या लोकांचा विश्वास आहे आणि 3 तारखेला तुम्हाला निकालातून त्या ठिकाणी दिसेल. खरं तर येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा होण्यास देखील कळत आहे. काय वाटते नेमकं आता कधी होणार आहे सभा आणि नेमकं मोहोळवाल्यांना काय अपेक्षित करेल असं वाटतं? एकनाथभाई शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री, धाडशी लाडका भाऊ, यांनी करोडो महिलांना
लाडक्या बहिणीचं अनुदान देण्याचं काम केलं. तेच एकनाथभाई शिंदे येत्या 23 तारखेला रविवारी या मोहोळ शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सभा घेणार आहेत. आणि एकनाथभाई शिंदे हा बोले तैसा चाले, त्याचे वंदावने पावले, अशा पद्धतीनं एकनाथभाई शिंदे जे बोलतात ते करतात. आणि ह्या मोहोळ शहराच्या संदर्भामध्ये, ह्या मोहोळ शहराच्या मुख्य रस्त्याच्या संदर्भामध्ये 16 कोटी रुपयाची एकनाथभाई शिंदेंचं पत्रावर सही झालेली आहे. अशा अनेक रस्त्याची कामं, जवळजवळ 27 कोटीच्या कामाच्या पत्रावर शिंदेसाहेबाची सही झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जर या मोहोळ शहरातल्या जनतेने धनुष्यबाणाला विश्वास टाकला, शिंदेसाहेबाच्या पाठीशी राहिले, आमच्या मागं या ठिकाणी आशीर्वाद दिला, तर ह्या मोहोळ शहरामध्ये कधी नव्हे ते अशा प्रकारचं परिवर्तन या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाहीत. मोहोळच्या जनतेला काय आव्हान करू इच्छिता? मोहोळच्या जनतेला एवढंच आव्हान करू इच्छितो की एकनाथभाई शिंदे यांची सभा, दुपारची सभा आहे, 12 वाजता 12:30 वाजता आपण हजारोच्या संख्येनं त्या सभेमध्ये सामील व्हावं आणि एकनाथभाई शिंदे यांचं विचार ऐकावे आणि त्यातूनच आपलं मत परिवर्तन करून शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, अशा प्रकारची विनंती करतो. धन्यवाद. तर हे होते ओबीसी राज्यप्रमुख, पश्चिम राज्यप्रमुख रमेशजी बारसकर यांनी मोहोळ शहरामधील अनेक विजनबाबत मोहोळ शहर कसा असावा याबद्दल त्यांनी सांगितलं गेलं आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला दुपारी 12 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील जाहीर सभा होण्याचं देखील त्यांनी सांगितलं गेलं आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, मोहोळ.